संसार आलिया एक सुख संसार आलिया एक सुख संसार आलिया एक सुख सुख ही संसार आठवावे पाय विठोबाचे आठवावे पाय विठोबाचे जेणे होय सुख संसार जेणे होय सर्व संसार सुख आठवावे पाय विठोबाचे आठवावे पाय विठोबाचे जेणे होय सर्व संसार सुख जेणे होय सर्व सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही न लगे दुःखाचा न लगे दुःखाचा लेश न लगे न लगे दुःखाचा लेश काही न लगे दुःखाचा लेश न लगे न लगे न लगे न लगे दुःखाचा लेश काही न लगे दुःखाचा लेश काही देणे होय सर्व संसार सुखाचा देणे होय सर्व संसार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल बोला सर्वजण ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान बोले ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल
संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. घेतील तयासे सोपे आहे सुख, बोलेले मुखे नारायण. सांगितले सोय करुणा सागरे, तुम्हा कावो बरे न वाटे दे. तुगा म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरायासी. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. प्रस्तुत शिवेकरता घेतला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा सुखाचा एकमेव पत्ता प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम, गोड आणि चिंतनीय असा अभंग यावर्षी आपण निवडलेला आहे. याच्यावरती गेली 3 दिवस मला वाटतं 1, 2 आणि 3 कीर्तन झाले काय, 3 दिवस चिंतन झालेलं आहे. 3 दिवसामध्ये संसार शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण पाहिलं. संसारा आलिया एक सुख आहे, बाकीचं सर्व दुःख आहे, असा रात्रीचा विषय होता. रात्री घसा जास्तच बसला होता. आता काय एका मावशीला लय प्रेमाने लाडू दिला, खाल्ला लाडू. खायचा जर सोमवार असावं कधी म्हातारपणी, खाल्ला लाडून त्याच्यावर प्याला पाणी, 3 धरला घासा, पॅकच केला घासा. तो आता लोक प्रेमाने देतात, हार घालायचं लय बोर होतोय, पण आता लय प्रेम असायचे. आता काय करतो, घालावंच लागत. शर्ट खराब होतो, गार लागत, सर्दी होती, खोकला येतो, ते हारातली बारीक किडे नाकात जातात, वळवळ करतात. करतो काय. हे खोटं नाही सांगत, तुम्ही मार जाऊन पहा, तुम्हाला कळून काय पिळ असते ती. पण तरी चला असो. रात्रीचा विषय असा होता, विषय सुखातलं अनेकत्व. रात्री कीर्तन कसं झालं मला काय माहित नाही. मी एक काय म्हणतो आपण, मी आपलं फक्त बोलत होतो, कसं झालं तुम्हाला माहित असेल. रात्रीचा विषय असा होता, इतर सुखामध्ये विषय सुख आहे, पण त्याच्यामध्ये अनेकत्व आहे, त्याच्यामध्ये क्षणिकत्व आहे, त्याच्यामध्ये कृतीजन्यता आहे, त्याचे संबंधजन्यता आहे आणि क्षणिक आहे. असे तुम्हाला 2-5 मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि धनावरती जास्त भर दिला होता. तो धनातलं सुख कसं असतं असा विषय आहे. सुखाचे आश्रय मानवी जीवनामध्ये 4 संतांनी 4 ठिकाणं ठेवले आहेत. प्रपंच ईश्वराचा असला काय, प्रपंच संतांचा असला काय, आणि तुमचा आमचा सामान्य माणसाचा असला काय, महाराजांचा असला काय. प्रपंच शब्दाचा अर्थ 4 गोष्टी, धन, दारा, पुत्र आणि मान मान्यता, सत्ता. याच्यापेक्षा संतांना 5वा पदार्थ प्रपंचात काही दिसत नाही. आणि याच्या आश्रयाने जे सुख राहतं, सुख म्हणून आपण त्या ठिकाणी असं या ठिकाणी त्याच्या पाठीमागे लागतो. पण ते सुख नसून सुखाचा भास आहे, नव्हे ते दुःखाचंच रूप आहे असं रात्री सांगत. एक विषय लांबला तर तो होईल. आता धनाचं सांगितलं, स्त्रीचं कसं दुःख असतं नाथ महाराजांनी वर्णन केलं, पुत्राचं कसं दुःख असतं याचं वर्णन केलं आहे, आणि सत्तेचं मानाचं किती दुःख असतं याचं पण वर्णन केलं आहे. आता हे सगळे वर्णन करीत बसावं तर तो पंढरपूरला नागून तसाच राहील असा प्रकारे. आणि म्हणून धनातलं जसं दुःख असतं, धनातलं दुःख जसं प्राण घेऊ शकतं, तसं स्त्रीच्या बाबतीत सुद्धा स्त्रिया म्हणतात महाराज बाईचं सांगतात. असं 2 असतं. ज्यावेळी स्त्रीचं सांगत असतं त्यावेळी स्त्रीचं पुरुषाबद्दलचं आणि पुरुषांचं स्त्रीबद्दलचं एकच वर्णन असतं. ते स्त्री आली तरी पुरुष माणूसच असतो, बाई ही माणूसच आहे आणि पुरुष हा पण माणूसच आहे. ही याची कल्पना तिच्याबद्दलची आणि तिची कल्पना याच्याबद्दलची, अशी कल्पना शास्त्राने मांडलेली असते. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात,
आपल्याला असं वाटतं परिग्रह माणसाला खूप गोड वाटतो, परिग्रह माणसाला खूप गोड वाटतं. लग्न करायला माणसाला अशी हौस येते महाराज, यांना देव देऊ यांना देव देऊ, बायको पाहतं, घोड्यावर बसतं, मंडुळ्या बांधतं, बँड लावितं, असं उताड येतं आणि मग त्याला जेवढा आनंद होतो त्याच्या किती पटीने दुःख होतं. आता नवीन माणसाने आमच्या हरिभक्तपारायण लोकांनी यावर्षी बरीच लग्न केलीत महाराज लोकांनी, तर त्यांना आता लय गुदगुले होतात. पण ह्या गुदगुल्या आहेत. अहो तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैशा दिसतील नारीन रिसाच्या परी आम्हा पुढे. महाराजांनी हा दृष्टांत कशा करता दिला आहे. माणसाला वाघ फाडून फाडून मारतो आणि मनुष्य माणसाला तोडून तोडून मारतो, आणि अस्वल हे फाडीतही नाही आणि तोडीतही नाही, ते गुदगुल्या करून मारतं. अस्वल हे काय करतं, माणसाला गुदगुल्या करून मारतं. मारतं का नाही, पण मारतं. अस्वल हे माणसाला मारतच, पण गुदगुल्या करून मारतं. मग तुम्ही मला सांगा, गुदगुले केल्याचे वर खडे वाटतात का हो? आपण लहान मुलाला गुदगुल्या करतो, गुदगुल्याचे वर खडे नाही होत, पण त्याचा त्रास होतो की नाही. आता एखाद्या माणूस जर थोडंसं असतं, मला पूर्वी हाच आता होतं की नाही, मला तसं कोणी करीत नाही, पण माझ्याकडे उघडं असलं, मी नुसतं माझ्याकडे हात केला की मला अशा गुदगुले व्हायचे. इतक्या लांबून असा हात केला तरी व्हायचं. ते एकदा फक्त एकदा ती तशी संवेदना निर्माण झाली का, नुसतं असा हात केला तरी त्याला गुदगुल्या होतात. मग लहान मुलाच्या असं पोटाला हात लावला का मग ते असं गुदगुल्या होतात. मग त्या गुदगुल्या त्याचा कुठं वर खडा पडत नाही, पण त्याला ते नको वाटतात. जर नको वाटल्या नसतं तर त्याने अंग चोरलं नसतं, म्हणजे त्याला त्याचा त्रास होतो. म्हणजे गुदगुल्या अशा आहेत, ते पण माणसाचा जीव घेतात. आणि अस्वल फक्त गुदगुल्या करून मारतात. मग त्या गुदगुल्या धक्का गोड आहे, नाखानी वर खडा घेतला तर तो पण धक्काच आहे, आणि गुदगुल्या केल्याचं पण धक्का आहे. नाखानी वर खडा घेतला तर ते माणसाला कसं वाटतं, तो कठीण धक्का आहे तो. आणि गुदगुल्याचा कसा आहे, गोड धक्का आहे. गुदगुल्याचा गोड धक्का आहे. जीव तर दोन्ही घेतात. वाघाच्या नख्याने फाडलं तरी जीव घेतात, आणि हा सोरणी गुदगुल्या तरी, पण वाघाचा धक्का हा कठीण आहे आणि गुदगुल्याचा धक्का हा गोड आहे. मग मला एवढंच सांगायचं आहे, बायकोच्या बाबतीमध्ये बायकोनी नवऱ्याचं म्हणायचं, नवऱ्याने बायकोचं म्हणायचं, हा गोड धक्का असतो. आणि त्या गोड धक्क्याच्या गुदगुल्या त्याचा कधी जीव जातो हे त्यालाही कळत नाही. असं चिमटीतून तुम्ही जर पारवा असा चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला तर तो चिमटीत येत नाही. सापाचं पिल्लू जर असं धरलं तुम्ही दाबून तर तुम्हाला धरल्यासारखं वाटतं, असं धरल्यासारखं वाटतं, पण ते केव्हा हातातून निष्ठतं हे आपल्या लक्षात पण येत नाही. मग जसं सापाचं पिल्लू सापसोळीसारखे ते हाताच्या चिमटीतून असं निष्ठून जातं, तसं आयुष्य हा जीव येतं. आयुष्य असं चिमटीतून निष्ठून जातं माणसाच्या, असं वाटत नाही. आता मला 60 वर्ष झालं तरी मी पोरामध्ये धिंगाणा घालतो की नाही, ते लईला वाटत ते मला मध्ये घेतात, ते करतात माझे टिंगल, ते तर मला आनंद आहे त्याच्यात. ते काय त्यांना नकोच म्हणलं ते काय हे करते ते, मला काय असेल तुम्हाला पण तसंच वाटत. आणि ते मग तुम्हाला कधी असं तुम्हाला वाटलं का माझं 50 वर्ष झालंय, माझं 60 वर्ष झालंय, मग आता काय माग वळून पाहू, असं नाही वाटत त्याला. त्याचं आयुष्य किती गेलं चिमटीतून निष्ठून जातं. आणि ज्यावेळी गात्र गलित होतात त्याला कोणी पाणी देत नाही, त्याला दिसत नाही, त्याचं कोणी ऐकत नाही, आणि मग त्याला वाटतं अरे माझं सगळं आयुष्य गेलं, मी आता काय करू. मग त्याची भावना तयार होतात. आणि मग कोणी पाहिलं का पाया पडा वाटतं, पंढरपूर आठवतं, सगळं आठवतं. मग ज्यावेळी यमपुरी दिसते ना त्याला, मग त्यावेळी आठवत असतं. पण आता आयुष्य निघूनच गेलं का नाही आता, मग तो कळालं का तसं. आताचा अनुभव सांगा तुमचा. मग आता कोणाचे 20 गेलेत, कोणाचे 30 गेलेत, कोणाचे 40 गेलेत, कोणाचे 50 गेलेत. असं कधी वाटतंय का आपले 50 गेलेत. आता जर आजारी पडलं तर गोळ्या गिळगिळू, गोळ्या गिळगिळू, गिळीतच गोळ्या कशाला, जगायला. आणि तुटलं तंगड तर डॉक्टर दवाखान्यात न्या, पोट फाडा पण जगू द्या, तंगड तोडा पण जगू द्या, वावर रिका पण मला जगू द्या. जगून करतो तरी काय. आता 50 वर्ष काय दिवा नाही लावला, असं आता जगून काय करणार आहे तू. 50 वर्ष काय दिवा लावलाय का, आता काय दिवा लावणार आहे तू. पण तसं होतं की नाही, माणसाचं तसं होतं. मुद्दा सांगायचा आहे, स्त्रीची गोष्ट अशी आहे तुमच्या आयुष्यातला, तुमचं तिचा गोड धक्का तुमचं माझं कोणाचं असेल ते आयुष्य संपून जातं, पण लक्षात येत नाही. मुद्दा असा आहे, अस्वल गुदगुल्या करतं आणि त्याचा जीव जातो, पण गुदगुल्या त्याला कळत नाही. तसं नाक मारत बनतात. स्त्रीच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं वाटतं ह्या गुदगुल्या आहेत आणि ह्या गोड आहेत, घोड्यावर बसायला,
त्या रथात बसायला, शेजारी बसायला, मंडोळ्या बांधायला, पिपाणी वाजती पुढं, मग ते डीजे लावायचा, मग ते नाचायचं आणि मग ते हळद लावायची आणि मग ते मंगल म्हणत असताना आता काय होत असतं महेश महाराज माहिती हो काय होत असेल ते. आता मागच्या 15 दिवस असा घोळ झाला साहेब, ते लग्न होतं ह्या महेशचं याच्या इकडचा तो, आणि लोकांना वाटलं तर त्याच्यापेक्षा हा जास्त प्रसिद्ध आहे की फेमस आता महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतो. लोक याला जो फोन सुरू केले की रात्री का म्हणले मला 2-3 कॉल आले ते ते महेश महाराजचं लग्न आहे. आता तो कोण कोण बोलतोय मला माहित नाही. अरे म्हटलं मला नाही माहित, म्हणलं तिथं त्याला फोन करून विचारतो, मला नाही माहित म्हणलं. त्यांचा असा घोळ झाला, कोणत्या महेशचं लग्न हे पत्ताच नाही कोणला. बरं झालं तुम्ही तिथं लग्नात लांब होते नाही तिथं घोटाळा जातो कोणता महेश. बरं ते साला सारखे आहेत, पिवळे चटूक दोन्ही सारखे आणि एकाच गावचे आहेत ते बी. आता ऐक विनोद सोडा, हे सगळं माणसाला खूप गोड लागतं, हे माणसाला खूप सगळं गोड लागतं. नाथ महाराज काय म्हणता ऐका, नाथ महाराज म्हणतात, श्री हाती धरिता देख वाढे प्रपंचाचे दुःख, ग्रह पाहिजे अवश्य भोगार्थ देख श्रीच्या. लग्न केलं रस्त्यावर घेऊन बसणार आहे का त्याला तू? घर पाहिजेच की नाही? मग नुसतं घर झालं मग झालं का सगळं? श्री हाती धरिता देख, हाती म्हणजे केव्हा कुणाचे हात धरून वडायला स्त्री असे नाही ती. ज्या काळात पंचपदी करतो त्या काळात हातात हात घ्यावा लागतो, त्याला निश्चय द्यावा लागतो, मरेपर्यंत मी तुला सांभाळेल, बरोबर आहे का नाही? मग त्या काळात हातात घेतल्या बरोबर नाथ महाराज म्हणतात, श्री हाती धरिता देख आणि वाढे प्रपंचाचे दुःख. तेव्हापासून त्याचं दुःख सुरू होतं. पण कधी वाटलं का आपल्याला दुःख? दुःख कधी वाटत नाही. आणि म्हणून मुद्दा मला एवढा सांगायचा आहे की आपलं जीवन किंवा आपली वृत्ती तिथे गुरफडते आणि त्याला सुख म्हणून आपण तिथं अडकून पडतो. जसं धनात एक आपण नसलेलं जडात सुख मानलं, तसं एक व्यक्तीमध्ये आपण असं सुख मानलेलं आहे. गुरफडतो मनुष्य. नाथ महाराजांनी दिले, मला तर तेवढ्या सगळ्या वया म्हणायच्याच नाहीत आणि मला सगळ्या पाठही नाहीत त्या, पण नाथ महाराजांनी असं लिहिले भागवतामध्ये. नाथ महाराज म्हणतात, एक अतिशय सुंदर स्त्री असावी, खूप सुंदर स्त्री. काही माणसाला भगवान रूप देतो, काहींना धन देतो, काहींना बुद्धी देतो, पण नाथ महाराजांनी असं म्हणलंय, देवा श्रीमंती देतो काहींना, बाईला असं रूप द्या, भगवंतानी खूप रूप द्यावं, पण असंही रूप देऊ नये का तिला नरकाला जावं लागेल. इतकं पण रूप देऊ नकोस तिला नरकाला जावं लागेल, आणि इतकं पण तिला कुरूप करू नकोस का तिला कोणी पत्कारणार नाही. लक्षात आलं ना देवा? असं इतकं तिला रूप देऊ नको तिला नरकाला जावं लागेल. सुंदर श्रीपती शत्रू असं एक सूत्र आहे ते. आणि म्हणून असं काही रूप नको का तिला नरकाला जावं लागेल, आणि अशी काही कुरूप करू नकोस का तिला कोणी पत्कारणार. दुसरं असं देवा अशी काही संपत्ती देऊ नकोस मला की माझी बुद्धी भ्रष्ट होईल, ना असं मला काही गरीब करू नकोस का जेणेकरून लोकांच्या दारात जाऊन भीक मागावं लागेल. म्हणजे का तुझ्या भजनात अडचण येईल म्हणून अधिक संपत्ती दिली तर मी त्याच्यात वाहून जाईल, आणि अत्यंत दरिद्री जर केलं तर मला भीक मागण्यात जीवन जाईल. म्हणून भगवंतांनी संपत्ती द्यावी, पण अशी देऊ नये की जेणेकरून त्याचा विसरच पडून जाईल. आणि भगवंतानी अशी बाईला असं रूप द्यावं की जेणे इतकं रुपये देऊ नये की जेणेकरून भगवान विसरूनच जाईल, इतकं रुपये नको. तसा तिसरा मुद्दा असा सांगितला महाराजांनी, माणसाजवळ गुण असला पाहिजे. कोण भगवान कोणाच्या हातात काही पण गुण देतो का नाही? तुम्हाला वाटतं बाई म्हणजे फार किरकोळ अशी गोष्ट. एखाद्या बाईने उगाच एखाद्या माणसाची परीक्षा घ्यावं, ते मला कसं आली आज, तुम्ही स्वयंपाक करा, मी याला मीठ किती टाकेतो आणि मिरची किती टाकेतो, काय त्याला मिळच नाही लागायचा. लागलं का मिळ? मग ते एक हाटुटी आहे महाराज, ती एक कला आहे, ती शिक्षणाने येत नाही. तुम्हाला खोटं वाटलं 2 बायांना तुम्ही बरोबर क्लास लावा स्वयंपाकाचा आणि दोघींना करायला सांगा, तुम्ही होईल का दोघांचा सारखा? होऊ शकत नाही. भगवान एखाद्याच्या हातात ती कला देतो, भगवान एखाद्याला असा गुण देतो. सगळे संगीत सारखे शिकत असले तरी सुद्धा काही ठराविक माणसं येतात, तुम्ही आपण ऐकतो, ही भगवंताची देण असते, भगवंताचे गुण असतात. असं आहे. आता इथं आपले इथं आता लय सगळे आता एकचड एक अमोल महाराज, योगेश महाराज, दुसरे योगेश महाराज, अजून महेश महाराज, अजून कोण अशोक महाराज, अरे अग्नीचं घर राहिलं, शिवाजी महाराज, अरे आयो नंदू महाराज,
अरे नंदुवळणी चाल म्हणली तर मग आता तुम्हाला म्हणता ना अरे मग काय त्यांचं नाव घेत सगळं डेंगळे महाराज, खरंच डेंगळे महाराज उत्तम प्रकारचे गाणारे आहेत. मग आता मी यांना सगळ्यांना शिकवलं. हे सगळे म्हणतात, सगळे सारखे म्हणतात का ते नाही. भगवान एखाद्याच्या घशात अशी काही कला देतो ते मी आता ते काहीच नाही शिकलो तुम्हाला सांगतो. हे खरंच नाही, अभ्यास पुस्तकालाच हात नाही लावला. पण ते कोणालाच ऐका ना, ते आता कोणालाच ऐका ना, सगळ्याच्या पुढे पळत होते. त्यात भगवान कोणाला काय देईल ही गोष्ट सांगता येत नाही. पण नाथ महाराज असा लिहितात, देवा मला गुण दे, तू मला गुण दे, पण असाही काही इतका गुण देऊ नकोस का जेणेकरून मी गुणाच्या नादात तुला विसरून जाईल. असं अशी कला दे की मला त्या कलेत, अशी कला देऊ नको ज्या कलेत मला तुझा विसर पडेल. अति कलावान अति गुणवान असं जर झाला, हे अति सगळं स्त्रीचं अति, हे स्त्रीचं उदाहरण आहे. स्त्रीचं अति सुंदर रूप, अति संपत्ती, अति गुण, अति कला हे भगवंतापासून माणसाला दूर घेऊन जातं. आणि म्हणून अति नको दिवस, पण त्या असंही नको का त्याच्यापासून मला वंचित. म्हणून त्या कालच्या त्या गावे ना भोगावे आणि मध्यभागे विभागावे, असंच माणसाचं जीवन असावं. आणि म्हणून मुद्दा असा चालला होता, स्त्रीला असं काही रूप असावं, इतकी सुंदर स्त्री असावी. मी तुम्हाला हे नाथ महाराजांनी असं म्हणले, अतिशय सुंदर आणि अत्यंत सुंदर स्त्री, आणि तिचं तारुण्य 26-22 वर्षाचं, डोळ्यापुढे चित्र उभं करत होते असं. आणि मग तिला अतिशय सुंदर कपडे घालावे, बरोबर आहे का नाही. आणि मग नंतर तिला सगळे जेवढे पाहिजे तेवढे सगळे अलंकार घालावे, सगळे तोंडाला हाताला काय लागतील ते लाल पावडर पिवळं काय लावायचं ते सगळं लावायचं, सगळे अलंकार घालायचे, भारी कपडे घालायचे. आणि अत्यंत सुंदर स्त्री अशी जर डोळ्यापुढे उभी केली तर ती माणसाला मोहात घालील की नाही. नाथ महाराजांचा प्रश्न असा आहे. असं नाथ महाराज म्हणलात, मोहाचे जिवंत रूप युषिता स्वरूप देख, म्हणजे अशा कालामध्ये मग माणसाचं मन मोहून अशा ठिकाणी माणूस गुरफडतो. आणि गुरफडल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे दुःख आहे की सुख आहे ते विसरून जातो. असं नाथ महाराजाला तिथं विषय मांडायचा आहे, असा मुद्दा सांगायचा आहे मला. जसं धनाच्या आश्रित सुख नसताना मानलं, तसं स्त्रीच्या आश्रित सुख नसताना मानलं, तसं स्त्रियांनी पुरुषा ठिकाणी आश्रित सुख नसताना पण मानलं. आणि असतंच तो वस्तुस्थिती 50 वर्षाच्या नंतर त्यांना सांगता आली पाहिजे, आम्हाला एवढं सुख मिळालं, एवढं मिळालं, एवढं मिळालं, आणि आमच्याजवळ आता एवढं राहिलं. असं कोणाला सांगता येईल का? गणित साळुंके साहेब गणित सांगता येईल का? एवढं सुख असं काही माप सांगता येतं का? असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून तो सुखाचा भास असतो. पुत्राची गोष्ट अशीच असते महाराज. पुत्राची गोष्ट भागवतामध्ये तुम्ही सर्वांनी भागवत ऐकलेलं आहे. कोणाचं उदाहरण सांगता येईल पुत्राच्या बाबतीमध्ये? आत्मदेवाचं उदाहरण आहे महाराज. मुलगा नव्हता, केवढे कष्ट केले, जीव द्यायला निघाला, मुलगा झाला, आणि तो धुंदुलीचा धुंदुकारी, असा तो धुंदुकारी त्याने काय गती केली महाराज. आईला मारलं, बापाला मारलं, आणि भानगडी केल्या. आणि मग त्या काळात तो शेवटी म्हणतो, आता या ठिकाणी मला मुलगा वाज राहिला असतो तरी बरं झालं असतो. म्हणजे पुत्राचं दुःख असा आहे, तो माझा प्रमुख विषय नाही. पुत्राचं दुःख आहे, स्त्रीचं दुःख आहे, धनाचं दुःख आहे. आणि सत्ता मान हा माणसाला कधी अपमान, नाण्याला 2 बाजू असतात. ज्याला जेवढा मोठा मान मिळतो तेवढाच त्याला अपमान पण सहन करावा लागतो. अपमान त्याच्या पाठीलाच चिकटलेला असतो. आणि म्हणून नेहमी मानापासून दूर राहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, नेहमी जसं एखादी स्त्री आपले अवयव झाकून राहते, कुलवान स्त्री, तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंवा शेतकरीने बी पेरलं तर तो जसं झाकून टाकतो, तसं आपलं पुण्यकर्म, आपला परमार्थ नेहमी असा झाकून ठेवावं. उघडा जर केला तर वर पडलेल्या बियाप्रमाणे कावळा खातो आणि त्याची संडास होते. तसं आपलं सत्कर्म, पण आपल्याला दमच निघत नाही. काहीही करतो माणूस माझं मोठीपण दाखवण्याकरता, काहीही करतात. काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. असं आहे, लग्नामध्ये त्याचं मोठीपण नसतं. कर्ज काढितं, फटाकडी वाजितं, कर्ज काढितं, डीजे वाजितं, कर्ज काढितं, सगळे दुनिया करतं. का? पहा माझं किती मोठं आहे, नसतंच मोठं त्याचं. असं होतं मान समाजापुढे असं करणं, आणि त्याच्यात ते सुख मानतात, पण त्याच्यात सुख नाही. जाऊ द्या, सगळं हे तुमचं झालं. तुम्ही म्हणतात महाराज तुमचं काय? आमचं काहीच नाही, आमची भलती खरडपट्टी केली नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणले तुम्ही कोणत्याला शहाणे आहेत म्हणले. नाथ महाराज म्हणतात, निसंगा परिग्रह लागला कैसा. जो निसंग असतो
त्या निसंगाला कसा परिग्रह लागला असतो. निसंगा परिग्रह लागला कैसा, आणि शिष्य संप्रदाय घाताला फासा. शिष्य संप्रदायाने त्याला फासा घातलेला असतो. आणि शास्त्र पुस्तक लावी आशा, आणि शास्त्र पुस्तक वसा, आणि वाढवी आशा मठातीची. असे पहिली गोष्ट निसंग असतो, पण त्या निसंगाला कसा परिग्रह लागतो. शिष्य संप्रदाय घाली ती फासा. कोण संप्रदायाच्या फाशात गुंतला, कोण शिष्याच्याच फाशात गुंतला, तर कोण मठाधिकाच्या फाशात गुंतला. हे फाशाच आहेत महाराज, हे भयंकर फाशा असतात. आणि म्हणून जसा प्रपंचातली गोष्ट एक दिवस वीट येतो, पण हे परमार्थाचे फाशे फार वाईट आहेत महाराज. लोक पाया पडतात, लोक हार घालतात, लोक मोठं म्हणतात, लोक देव समजतात. ही काय चांगली गोष्ट आहे का महाराज? लय भयंकर नरकाला नेणारीच गोष्ट आहे ती. माणूस त्याच्यात अडकतो. मी कृतकृत्य झालो, माझं सगळं काही परिपूर्ण झालं. असं कीर्तन केलं म्हणजे झालं काय, भजन केलं म्हणजे झालं काय, आपण पूर्णतेला गेलेला असतो का? असं कधी गेलेलं नसतो. पण तसा भ्रम होतो माणसाला. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, निसंग परिग्रह लागला कैसा, शिष्य संप्रदाय घाली फासा. एखाद्या वेळी माणसाला शिष्याचा फासा पडतो. म्हणले बाबा हो, त्या भानगडीत नका पडू. असं कधी कोणाला जवळ टेकूनच नाही द्यायचं पोरं. ही माणसं इतकी लबाड असतात. आज डोक्यावर घेतील आणि उद्या पायाखाली घालतून त्याचा चुरा करून टाकतील. हजारो उदाहरणं आपल्या पुढे आहेत. आणि म्हणून ही कोणी जवळची माणसं असतील, म्हणजे तुम्हाला वाईट नका वाटून देऊ साहेब लोक तुम्हाला, ही सगळा समाज म्हणजे आसोलाच्या जातीचा असतो. त्याच्या नाकात येसन घालायची. आणि या स्वराला येसन घालून काय करतात त्याला माहिती आहे का? त्याला दाव नाही लावित. दावं लावलं ते अंगवर येऊन अंग नरड फोडीन ती. मग त्याला काय करायचं, त्या दाव्याला एक काठी लावायची, अशी 5 फुटाची काठी. ती तिकडे चाललं की इकडे वडायची ती काठी, आणि अंगवर आलं का तिकडे लोटायचं. तसंही समजायचं. आज स्वरावर त्याचं पोट भरायचंय, तसं यांच्यावर आपलं पोटबीट का आम्हा काय कोण देतो? प्रभू रामचंद्र. काय आम्ही काय बा कोणाचे खातो? प्रभू राम आम्हाला देतो. तसं नसतं. भाग्याची गोष्ट आहे. तो विनोद भाग सोडा. असं समाजापासून इतकं सावध राहावं. समाज डोक्यावर घेतो, पायाखाली घालणारा पण तोच असतो. हे कशाला सांगतो मी? फक्त शिष्य संप्रदाय घाताला फासा हा एक परिग्रहच आहे. हा एक फासाच आहे माणसाच्या जीवनामध्ये. हे फाशे तुटत नाहीत महाराज. काही माणसाला शास्त्र तर माझंच काय आलं, मी माझं सांगू तुम्हाला. असा अगोदर मला 2-3 गाड्या भरते त्या ग्रंथाच्या. कोणी जरी अजूनही हात लावला ना तर त्याला हाताने पोच. एवढा पाठ माझा साहेब, तो एवढे ग्रंथ आहेत. तुम्ही रात्री 12 वाजता सांगा आमचं पुस्तक अंधारात हात घातला का बरोबर काढणार त्या रॅकमधून. आता नाही सापडत कुणीकडे काय. आता आपल्या हातातून गेलं ते कुणीकडे काय पडते, जाऊ त्याचं काय शक्य नाही ती गोष्ट. आता केवढी ती आसक्ती. आज जर तुम्ही एखादा ग्रंथ माझ्यासमोरून चालणं, मी हो ते काय घेऊन जाता, हे पैसे घेऊ पण ते ग्रंथ नको नेऊ. आहे का नाही? तो फासाचा का नाही एक प्रकारचा. अहो त्या पुस्तकात आशा झाली तर त्याच्यावर जन्म घ्यावा लागेल, किडा होऊन त्या पुस्तकात बसावं लागेल. अशी गोष्ट आहे. तो फासाचा एक प्रकारचा. मठाची गोष्ट तो फासाचा एक प्रकारचा. नाथ महाराज म्हणतात परिस्थिती कशी असते, परिस्थिती कशी असते. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, म्हणजे निसंग जिनोनी परिग्रह जिनोनी गाढा. परिग्रह भयंकर आहे, पण परिग्रह जिनोनी गाढा. लंगोटी तेजोनी झाला उघडा, आणि नागव्या माथा घेऊन घडा, आणि लावल्या झाडा शिंपवी. काय होई ते परिग्रह टाकणं काही सोपं आहे का? लग्न न करणं ब्रह्मचारी राहणं इतकं सोपं आहे का ते? त्याला आशी धाराव्रत असं म्हणतात. तलवारीच्या धारावर चाललेलं बरं, पण ब्रह्मचारी राहणं फार कठीण. असे तलवारी धार चाटलेली बरी, पण ब्रह्मचारी राहणं कठीण असं शास्त्र म्हणतंय. मग एवढं केलं, सगळं केलं, एवढं सगळं याला म्हणतात परिग्रह तेजोनी गाढा. सगळा परिग्रह टाकला की नाही? टाकला सगळा परिग्रह. पण पुढे नुसता परिग्रह टाकले, लंगोटी टाकून दिली गाडी, नागडा उघडाच. पण पुढे माहिती तर थांबावं काही त्यांनी. परिग्रह तेजोनी गाढा, आणि पुढे लंगोटी तेजोनी झाला उघडा. लंगोटी टाकून दिली, पण नागविया माथा घेऊन घडा. आता एवढं घरदार टाकलं, सगळं एवढं टाकलं, लंगोटी टाकली, पण मग आश्रम बांधला, आणि आश्रमात दारात वड नको का लावायला? मग
आश्रमदारात वड नको का लावायला मग घाल पाणी नाथ महाराजच म्हणतात आता नाथ म्हणतात घाल पाणी. बरं तिथं नाथ महाराज तिथं नाही थांबले. ते म्हणले म्हणजे नागव्या माथा घेऊन घाडा अरे खाली लाकडात म्हणजे का गाणे लंगटी गाणी असली तुला अक्कल नाही का मी त्यागी लंगटी का आणि घाडा काय उरून घेतला मग डोक्यावरती घाडा घेतला पाण्याचा आणि लावलेल्या झाडा शिंपली त्या झाडाला पाणी घालतो तो. पाणी घातलं तिथपर्यंत गोष्ट थांबली का. फक्त त्याने एक झाड मोठं करून तुम्ही जाऊन फक्त त्या झाडाची एखादी फांदी मोडा तुम्ही. मग काय म्हणतो आक्रोश त्याचं भांडायला उठतो मारामारी करायला उठतो तो. काय हा फासा याला म्हणतात फासा. आणि हा फासा परिग्रह माणसाला दुःखात ढकलतो. आणि मुनी अनेक तुम्ही तुम्हाला सांगत होतो धन श्री पुत्र आणि ह्या फासा कोणता आला हा परिग्रह मान सन्मान आणि सत्ता याचं अनेकत्व आहे. आणि भगवंताचा सुखाचं अनेकत्व नाही. हे सुख नाहीतच हे सुख नाहीत सुखाचा भास आहे सुखाची कल्पना आहे पण भगवंताचं मात्र सुख आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात महाराजांनी असं म्हटलं या ठिकाणी आली संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबावे संसारा आलिया एक सुख आहे 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 आठवावे पाय विठोबाचे तिने होया सर्व संसार सुखाचा तिने होया सर्व संसार सुखाचा आठवावे पाय विठोबाचे तिने होया सर्व संसार सुखाचा तिने होया सर्व संसार सुखाचा. संसारा आलिया एक सुखा आहे आठवावे पाय विठोबाचे. भगवंताच्या चरणाचं एकमेव सुख आहे आणि तुकवऱ्यांचा आग्रह आहे आठवावे पाय विठोबाचे. भगवंताच्या पायाचं स्मरण करा. पायाचं स्मरण काय सांगितलं तुम्हाला जर विचारलं महत्वाचा भाग कोणता पाय महत्वाचा आहे का हो पोट महत्वाचं आहे का डोकं महत्वाचं आहे. माणसाच्या शरीरामध्ये महत्वाचं काय शिर. तुकाराम महाराज म्हणतात शिर सर्वांग प्रमाण आहे का नाही. शिर सर्वांग प्रमाण म्हणजे करावे जतन धर्म असं काही धर्माचे पालन. शिर सर्वांग प्रमाण यथाविधी करचरण. यथाविधी करचरण याचा अर्थ म्हणजे काय पायाची भरपूर किंमत असते. पायाची भरपूर किंमत असते भरपूर किंमत असते म्हणजे खाली बसतो आणि पाय लय महत्वाचे आहेत मग खुर्चीवर ठेवतो पाय असं होतं. कधी खुर्चीवर बसतो पाय खाली कशातही ठेवतो तो यथाविधी करचरण. मग पायाचं महत्व जिथं आहे तिथं पायाचं महत्व हाताचं जिथं आहे तिथं महत्व इंद्रियाला जिथलं तिथं महत्व दिलं. पण शिर सर्वांग प्रमाण. हात कशा करतायत हे शिराचं जतन करण्याकरता. पाय कशा करतायत शिराचं जतन करण्याकरता. ज्या कालामध्ये डॉक्टर सांगतो तुम्हाला गँग्रीन झाली म्हणजे तुमच्या पायाला रोग झाला तुमचं टंगडं काढावं लागतं. तुमचं महाराज साहेब नाही डॉक्टर टंगडं काढलं तरी चालेल तो गुडघ्यापासून काढा. नंतर म्हणलं ते माटीतून खुब्यातून काढून खुब्यातूनही काढा. एकच चालून एक राहिलं तरी चालेल. मग हात गेले तरी चालतं पाय गेले तरी चालतं कान गेले तरी चालतं डोळे गेले तरी गॉगल राहून लागून चालतो हाणतो. पण मला जगू द्याच म्हणतो का म्हणजे हे सांगत होतो हात पाय गेले डोळे गेले तरी डोकं मात्र जिवंत मेंदू मात्र जिवंत राहायला पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात शिर सर्वांग प्रमाण आणि यथाविधी करचरण. शिर हे सर्व शरीरामध्ये अत्यंत प्रधान आहे. मग तुकोबारांनी एवढं तरी म्हणावं का नाही संसारा आलिया एक सुख आहे आणि आठवावे पाय म्हणजे आठवावे शिर विठोबाचे. डोकं महत्वाचं का पाय महत्वाचे. पायाचं काय एवढं घेऊन बसले तुम्ही असं पायाचं का. पूजन कोणाचं सांगितलं पायाच. चिंतन कोणाचं सांगितलं पायाच. नमस्कार कोणाला सांगितला पायाचा.
महाराजांनी असं म्हटलं या ठिकाणी ठेवू दे चरणावरी माता दावी रूप माझं गोपिकार मना दावी रूप माझं गोपिकार दावी रूप माझं गोपिका चरणा दावी रूप माझं गोपिका चरणा ठेवू दे चरणावरी माता ठेवू दे चरणावरी माता दावी रूप गोपिकार मना दावी रूप माझं गोपिकार मना चरणावरी माता चरणावरी माता दावी रूप माझा गोपिकार दावी रूप माझं ठेवू दे चरणावरी माता म्हणजे याचा 8वावे पाय विठोबाचे ठेवू दे चरणावरी माता नाठवून देह चिंतन कोणाचं पायाच दर्शन कोणाचं पायाच आणि पूजन कोणाचं असं पायात काय हो असं भगवंताच्या पायात का म्हणून पायाचं स्मरण करायला तुकाराम महाराज सांगतात तर पायाचं काय आहे तर पायाचं विष्णू पुराणामध्ये वर्णन केले त्याचे श्लोक आता नाही उच्चारता येत मला घसा बसला ना आठवायचे नाही टपाटा बसले आता असं वर्णन केलंय तीर्थविशेष पाप निवृत्ती आज्ञा निवृत्ती अजून एक काहीतरी मुद्दा असं 2-3 मुद्दे फार सुंदर मानलेले आहेत भगवंताचे तीर्थविशेष म्हणजे भगवंताचे पाय इतके महत्वाचे आहेत जगातले 3.5 कोट तीर्थ जे असतात ते तीर्थ भगवंताच्या चरणामध्ये असतात आणि म्हणून भगवंताच्या चरणात असल्यामुळे ज्या कालामध्ये बळीराजाने यज्ञ केला आणि बळीराजाच्या यज्ञामध्ये भगवान वामनाचं रूप धारण करून बळीराजाच्या यज्ञात गेले आणि बळीला त्रिपाद भूमी दान मागितले बळीराजाने दिली शुक्राचार्य म्हटले अरे नको याच्यामध्ये हिरो लबाड हे म्हटले याच्या नको नादी लागतो पण तो म्हणला नाही मी आता पाणी सोडलंय आणि बळीदान शुरच होता महाराज मी त्याला वचन दिलंय मी आता देणार आहे आणि मग भगवंतानी पहिल्या पदामध्ये संपूर्ण पृथ्वी आकवार केली दुसरं कुठं घातलं आकाशामध्ये दुसऱ्या पायामध्ये सगळं आकाश तो कुठं गेलं ते ब्रह्मदेवापर्यंत गेला पाय भगवंताचा दुसरा पाय ब्रह्मदेवापर्यंत गेला ती ब्रह्मदेवाला वाटलं अरे हे प्रत्यक्ष भगवंताचे माझे पिताश्री आहेत यांचं प्रत्यक्ष चरण माझ्याजवळ आले आणि म्हणून ब्रह्मदेवाने तिथं पाणी उचलून पूजा केली तर त्या भगवंताच्या चरणावरून जेव्हा ते पाणी खाली आलं तर ते आहे गंगा चरणी जन्मली पै गंगा तुकाराम का चरणी 16 सहस्रनाम काय पाठीमाग ते रोजच्या अभंग म्हणणारे असतात त्याच्यात असंच गोळ होतो मागून म्हणू लागून पहिल्यापासून चरणी जन्मली पै गंगा असं भगवंताच्या चरणापासून गंगेचा जन्म झाला आणि म्हणून त्याला काय म्हणतात तीर्थविशेष भगवंताच्या चरणाचं ध्यान केलं तर त्याच्या चरणाच्या ध्यानापासून पापाची निवृत्ती होते एक नाही अनेक असे प्रमाण आहेत यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात भगवंताच्या चरणाचं स्मरण केलं तर संपूर्ण संसार बंधन निवृत्त होतं महाराज इतकं ऐक रे जना तुझ्या स्वयेताच्या खुना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा पंढरीचा राणा माझी स्मरावा ऐक रे जना तुझ्या स्वयेताच्या खुना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा ऐक रे जना तुझ्या स्वहिताचा होना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा
पंढरीचा रान मना माझी स्मरावा. यश स्मरण मात्रेनं भगवंताचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा संपूर्ण पापाची निवृत्ती होते. असे भगवंत ज्या काळात भगवंताचं स्मरण असताना मग त्याला काय म्हणतो आपण, मग त्या एखाद्या ठिकाणी सांगितलं तर मग त्याला मध्यम पदलोपी समास असा अर्थ असतो. असं म्हटलंय काय, शाक पार्थिवा. शाक पार्थिवा. शाक पार्थिव म्हणजे काय, ज्या राजाला पार्थिव म्हणजे राजा आणि शाक म्हणजे भाजी. मग शाक पार्थिवा या शब्दामध्ये असा अर्थ नाही लागत ना, मग त्यामध्ये प्रियपद घालवतं. शाक प्रिय पार्थिवा, ज्या राजाला भाजी आवडते असा राजा. मग ज्यावेळी भगवंताच्या चरणाचं चिंतन आल्यानंतर जेव्हा जेव्हा भगवंताचं स्मरण चिंतन करायचं असतं ते पायच घ्यावं लागतात ते माणसाचे. माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही धरून या बाही, हे कणी असं ते म्हणले. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवेले पाय. काय म्हणायचं मग, काय म्हणून तुझे आठवण, आता वेळ कमी. म्हणून तुझे आठवेले पाय ओ माझे माय पांडुरंगे. म्हणजे भगवंताच्या चरणाचं स्मरण करावं लागतं. जाऊ द्या, मुद्दा असा आहे. चरणाचं स्मरण काय सांगितलं, चिंतन चरणाचं, स्मरण चरणाचं, पूजन चरणाचं, हे सगळं नमस्कार चरणाचा, तो सगळं भगवंताचं विशेषत्व. पाप निवृत्ती असेल आणि तीर्थविशेष म्हणजे पुण्यप्राप्ती, पाप निवृत्तीने आज्ञान निवृत्ती. भगवंताच्या चरण दुसरं सांगायचं मला, भगवंताचं चरण बहुतेक स्वरूप या अर्थी घेतलेलं असतं. चरण म्हणजे भगवंताचं स्वरूप असा अर्थ घेतलाय, संतांनी घेतलाय आणि शास्त्राने पण घेतलाय. तर भगवंताचे चरण म्हणजे स्वरूप या अर्थी घेतलेला आहे. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. तर इथं काय, चित्ती तुझे पाय आणि डोळ्याने रूपन चित्तात पाय, याचा अर्थ म्हणजे काय, चित्तात तुझ्या स्वरूपाचं स्मरण आणि डोळ्याला तुझ्या रूपाचं दर्शन. असं चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान असं बऱ्याच ठिकाणी असं आलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचं स्मरण करणं बऱ्याच सांगतात या ठिकाणी, पुन्हा ठेवावे पाय विठोबाचे. भगवंताचं स्मरण हे अतिशय महत्वाचं आहे. स्मरण भक्ती कशी स्मरण भक्ती करावी, नामस्मरण असतं किंवा काय रूपाचं स्मरण, नामाचं स्मरण, स्वरूपाचं स्मरण असं वर्णन केलेलं असतं. आणि कोणी करायचं आणि कसं करायचं दोन मध्ये सांगतो संपवतो कार्यक्रम. कोणी करायचं असतं नामस्मरण आणि कसं करायचं असतं. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचं स्मरण कोणी करायचं असतं. गाते श्रोते आणि पाहते चतुर दे दोषीते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळात विनवणी करू वासुदेव स्मरणा करू विठ्ठल स्मरणा. गाते श्रोते आणि पाहते आहे का. गाते जे जगात सगळ्यात उत्तम गाणारे आहेत ते दारू पिऊन गाणारे नाहीत. दारू पिऊन गाणारे त्यांची पट्टे फुटायला लागले, गाव मेलेत ते दारू पिऊन गाणारे. गाते कोण गाते, भगवान गोपाल कृष्णाच्या कथेचं गुणगान करणारे शुकाचार्यासारखे गाते. श्रोते कोण आहे, श्रोता सगळ्यात श्रेष्ठ राजा परीक्षितीसारखे श्रोते गाते श्रोते. चतुर आणि विनोदी, विनोद कोण विनोद करणार आहे सगळ्यात, हरिभक्त पारायण कोणी विनोदी सगळ्यात, नारद. सगळ्यात विनोदी कोण असतो, नारद. आणि चतुर कोण आहे, चतुर म्हणजे ब्रह्मदेव आहे. संपूर्ण सृष्टीचे चातुर्य पाहना, एकाचं नाक एकासारखं नाही, एकाचं तोंड एकासारखं नाही, एकाची बायको एकासारखी, एकाचं काहीच कोणासारखं नाही. अगदी सख्खे भाऊ असले तरी त्याचे आवाज बदलले, त्याचं जुळे लेकरं असले तरी सुद्धा अहो एका शेळीला दोन कळड झाले ना तर ते वेगळे बेबत आहेत. तुम्हाला काय माहित, मी शाळा वाढलेले तर माहित काय म्हणजे काय लहानपणी. मग त्या म्हणून त्याला काय ब्रह्मदेवाला काय म्हणतात, चतुर. नारदासारखे विनोदी, गाते शुकासारखे, श्रोते राजा परीक्षितीसारखे. चतुर, गाते, श्रोते आणि पाहते. पाहते कोण असतं,
व्यास वशिष्ठासारखे आत्मज्ञानाने पाहणारे म्हणजे त्याला आत्मज्ञानी असं म्हणतात. समाधी लावून बसणारे असे त्याला म्हणतात गाते श्रुते आणि पाहते. चतुर नारदासारखे विनोदे, चतुर विनोदी आणि दुष्चिते. दुष्चिते कोण असतं ते त्याला गोपी असं अर्थ करतात. दुष्चिते म्हणजे भगवंताचा वियोग झाल्यानंतर त्यांना या जगात काही शिल्लक नव्हतं वाटत असं, ज्याला सगळं निरस झालेलं आहे, म्हणजे ज्यांचं चित्त एक भगवत रूपच झालेलं आहे, ज्यांचं असमाधान समाधानाला प्राप्त झालेलं असतं त्याला गोपी असं म्हणतात, त्याला दुष्चिते असं म्हणतात. त्याचं चित्त असा दुष्चित संपूर्ण जगताचा विसर पडून असा जगताविषयी दुष्चित्त झालेलं असतं. ते असे दुष्चिते, चतुर्विरोधी दुष्चिते आणि सोहम भावे पूर्ण ज्ञाते. व्यास वशिष्ठासारखे जे पूर्ण ब्रह्मज्ञानी आहेत आणि ओंकाराचा जप करणारे सुद्धा जे आहेत, या सकळा ते विनवणी आणि करा विठ्ठल स्मरण करू नये करा आज्ञा आहे. तुम्ही सगळेच केवढे श्रेष्ठ असले तर विठ्ठला स्मरण करा. बरोबर, स्मरण करायला काय पैसे लागत आहेत का? लिहिता स्मरण करता येते का नाही? जेवता स्मरण करता येते की नाही? नको उच्चार करू, पण स्मरण करायला काय हरकत आहे? मग स्मरण भक्ती फार श्रेष्ठ मानलेली आहे. पण काय होतं माहिती आहे का, एखाद्या गोष्टीचा अतिपरिचय झाला का ती गुळगुळीत होती. अतिपरिचय झाला का ती गुळगुळीत होती. एक बाई अशी भडकली, त्या नवऱ्याला शिव्या द्यायला लागली. आणि मग तुम्ही तर म्हणला का रे आज मुली लयच बिघडली, म्हणला लय शिवाय ते तशी सवय म्हणतो, त्याला काय त्याचं काय करायचं. मग तिला तशी सवय, तिला तशी सवय, पण याला अशी सवय पडली याच्या लक्षातच नाही. याला अशी सवय पडली ही लक्षातच येत नाही. मग त्याचं जसं गुळगुळ झालेलं असतं ना, तसं कीर्तनात काही यांना देव आपण सांगितलं ना, मग तू एखादी बाई म्हणते नवऱ्याला खाऊ ती महाराज म्हणले, तुम्ही सांगले महाराज तर म्हणले रोज सकाळी उठून पूजा करावं, तुम्ही तसंच चहा पिता. महाराजाला तशी सवय असते, कुठं मनोर घेते एवढी. असं मनोर घ्यायचा कार्यक्रम भयंकर होता आपला. कारण माणसं आशळीला 1000 जबाबी असतात. महाराज उत्तर द्यायला आशळी त्याला 1000 जबाब सापडतात आणि 1000 जबाबी माणसं असतात. नवरा बायको असे रस्त्याने चालले होते आणि ती बाई चमत्कारिक होती थोडीशी. ते समोर आले एक लंगडं गाढव, ते असं कोबडे घेत चाललं होतं. ते म्हणे हो तुमचा मित्र आला, त्याला नमस्कार कर ना. हा मग त्याने नमस्कार केला, जय हरी सासरी बुवा. असलं लय कळत राहतो मला असायला. म्हणजे आपला विषय गुळगुळीत झालेला असतो, हाती परिचय झालेला असतो. कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकल्या जातं. तुम्ही म्हणजे आता तुम्ही पाहिलं त्या रस्त्याने त्या महिला पालखीच्या दर्शनाला येत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होतो का आपण. मी आज 2-3 जण म्हणलो, कोणला म्हणतो, गणेशला म्हटलो, अजून आमच्या महाराज लोकांना पण म्हणलो मी कोणला, अजून महेशला कोणला तरी म्हटलो. त्या महिला तिथून पळत येत होत्या अशा, ती लेकर बाळत धडाधडा उडीत याच्याने पालखीच्या पाया पडायला जात होत्या. फक्त तुम्ही बापा शपथ खोटं बोलू नका. जर एखादी पालखी झाली तुम्ही पळत जाऊ शकता का तिथं? जातं का दर्शन घ्यायला? नाही जाणार. हा काय प्रकार आहे मग? आता गुळगुळीत झाला का नाही? जसं ती बायको शिवाय देऊन गुळगुळीत झालं आणि त्याला तशी सवय. तसा प्रकार होतो आपला. मग त्यांच्यापेक्षा त्या लोकांपेक्षा मी गुळगुळीत काय मी, तुम्ही नुसते गुळगुळीत आहेत, पण तुमच्यापेक्षा आम्ही अति गुळगुळीत. आम्हाला इतका परिचय झाला ना त्याचा. कीर्तन करावं लागतं. भुतकर साहेबांनी एकदा सांगितलं होतं, तेव्हा ना तुमच्या लोकांचं कसं आहे म्हणलं का, महाराज लोकांचं म्हणणं तुम्ही रोज कीर्तनात जाता, तुम्ही पण लक्षात ठेवा. ते फार महत्त्वाचं सांगितलं त्यांनी. तुम्ही म्हणले रोज कीर्तनाला जाता आणि लोकाला काय सांगता, हे बी औषध आणलं आम्ही, नामस्मरण औषध इतकं प्रभावी, इतकं प्रभावी, हे जन्मृत्यूतून दूर करतं, रोगातून दूर करतं, माणसाला नरकाला जातं, अतिशय प्रभावी औषध आहे. ह्याची भवरोगाचे औषध, जन्मजरा तुटे व्याध आणि काही नव्हे बाद आणि करीडवध षडवर्गा, असं भगवंताचं नामस्मरण हे. आणि मग एवढं भगवंताचं वर्णन करता तुम्ही, बरोबर आहे का नाही? लोकाला औषध देऊन आले का नाही, पण त्या औषधाची पुढे तुम्ही खिशात घातले म्हणजे तुम्ही कधी घ्यायचा पत्ताच नाही. म्हणजे लोकांना सांगत म्हणजे घ्या म्हणून, तुम्ही कधी ती पुडी उघडून पाहिली नाही, कधी घेतही नाही. तसा प्रकार होतो की नाही आपला? होतो की नाही? तसा प्रकार होतो. असा आपल्याला चांगलं कीर्तन करता आलं
की आपल्याला असं वाटतं आपलं सगळं झालं, आपल्याला चांगलं भजन करता आलं की आपल्याला असं सगळं वाटतं आपल्याला सगळं काही झालं. पण तसं होत नाही, तसं होत नाही. जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अतिपरिचय झाला, आपण एखाद्या पालखीकडे पाहून पळत का जात नाही? त्या पालखीचा आपल्याला अतिपरिचय झाला, त्या पालखीचा अतिपरिचय झाला. तसाच प्रकार होतो अतिपरिचयामध्ये, आणि मग त्याचे परिणाम मनावर होत नाही. जसं ती भांडकुदळी बायको नवऱ्याला शिव्या देते ना, तर त्याचं मन कसं गुळगुळीत झालं, तिने किती शिव्या देते त्याच्यावर परिणामच होत नाही. ते गटागट भाकर खातं, ती दाबरापर शिव्या देते, गटागट खातच राहतं, ते त्याच्यावर परिणाम होत नाही. तसाच प्रकार होतो. कीर्तन चांगलं चिंतन चाललं तर आपले विद्यार्थी नाही, पण असे काही महाभाग आहेत की ते दुसरे गप्पा मारणार, नाही तर खाली दुसरंच करणार, नाही तर मोबाईलमध्ये मोठं घालणार कीर्तनामध्ये, नाही तर खाली बसणार, नाही तर निघून जाणार. हे आळंदीमध्ये सर्वच चित्र पाहायला मिळतं. मी त्याला लई भडकलो होतो. त्या आईशी मुसलमान कशाला तुमच्या पळ म्हणले, तर कशाला उभं राहायला म्हणलं, तमाशा आहे काय म्हणलं इथं. त्या ज्ञानदर्शनला होतं कीर्तन कुठंतरी होतं, ते असे कडाकडाने उभं राहतं, पण चाल झाली का चालले अशा ऐटीत पाहणार कोणाचं कीर्तन आहे काय चाललंय. जो लेबरमध्ये असा बाप गादाड्या, त्याला हरिपाठाची पाठ नाही त्याची, हे काही प्रक्रिया कळायची नाही. होतं का तसं काय? मग का हा परत प्रकार का होतो तसा? आता अतिपरिचय होतो. आणि म्हणून आपण पुढे गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दृश्यते. ज्ञानेश्वर मानचा तेवढा अधिकार होता व्यासासारख्यानं सुद्धा उपदेश करण्याचा. तुम्ही सगळेजण भगवंताचं स्मरण करा. स्मरण करण्याकरता काही लागत नाही. म्हाताऱ्याला करता येतं, लहान मुला करता येतं, आजारी पडूर करता येतं, मारता मारता करता येतं, आंधळ्याला करता येतं की नाही, बाहेरला करता येते की नाही, गरीबाला करता येते की नाही, श्रीमंताला करता येते की नाही. आता तुम्ही भट्टीवर बसले, लोकाला फोन उगाच कुचडी कडीत बसण्यापेक्षा तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण घेतलं का बिघडतं का तुम्हाला? भुतकर साहेब असे उद्योगी की काय वाटवणूक जो माझ्या वाथ्याहून जाय असला प्रकार त्यांचा ये रे उद्योग. कोणाला फोन करण्यात की मग ते कोणत्याने बोलायला सुरू केलं का झाला ऐकडून कार्यक्रम सुरू. हे कष्टाचं आपल्याला आवडतं पण स्मरण आवडत नाही. भगवंताचा जे फायदा आहे ते आपल्याला स्मरण आवडत नाही. म्हणून भगवंताचं स्मरण करणं हे खूप मोठं, अतिशय मोठं श्री. याला अंतरंग भक्ती असं म्हणतात. नामस्मरणापेक्षा भगवंताचं स्मरण करणं, कधी पण स्मरण करतात. ठेस लागली होती भगवंताची मूर्ती पुढे घ्यायची, ते सांगतो 2 मिनिटं संपवतो, वेळ संपली माझी, मला थकवा आला. भगवंताचं स्मरण करायचं म्हणजे कसं भगवंताचं स्मरण करायचं? योगशास्त्रामध्ये असं म्हटलंय, तैल धारावत असं योग सूत्र आहे. किंवा धारावाहिक वृत्ती अविच्छिन्न, तैल धारावत अविच्छिन्न वृत्ती धारावाहिकता अंगता, अशी वृत्ती त्याला स्मरण असं म्हटलेलं आहे. असं किंवा तत्रैकतानता ध्यानम, एकाग्रत वृत्तीची एकाग्रता. पण तसं जरी नसलं तर स्मरण कसं करायचं पहा. तुम्हाला वेळ असेल, पूजा करायची असेल, म्हणून आपल्यात मानसिक पूजा महत्त्वाची सांगितलेली आहे. मानसिक पूजा करायची म्हणजे कशी पूजा करायची? आपण स्नान करून गंध लावून भगवंताच्या पुढे बसल्यानंतर, आता बायकोनी पूजा केली मग तू काय डबल पूजा करतो काय, का दुसरा दिव म्हणतो घरातच बायकोचे का आपलं एक, असं नाही करता येत. मग तेवढी मानसिक पूजा करायची. वारीमध्ये असतो, लग्न कार्यात असतो, प्रवासात असतो, मग अशावेळी काय करावं लागतं? स्नान करून बसला, पांडुरंगाची मूर्ती पुढे घेतली म्हणजे आपल्यासमोर उभी केलेली आहे, ही स्मरण भक्ती आहे. आणि भगवंताची मूर्ती उभी राहिली, त्याला स्नान घातलं, दया दुधाने अभिषेक घातला, मस्त स्वच्छ पुसून काढलं, हे तितकं श्रेय आहे, हे गमत नाही. प्रत्यक्ष पूजेपेक्षा नाथ महाराजांनी भागवतामध्ये मानस पूजेला चौपट महत्त्व दिलंय. मानस पूजेला चौपट महत्त्व दिलंय. मानस पूजेची झेपत नाही म्हणून त्याला त्या मूर्तीचा त्याच्या पुढे आणून मांडलेला आहे, हे समाधानाकरता. पण याच्यापेक्षा करावी ती पूजा मनेचे उत्तम. लौकिकाचे काम काय असे तुकाराम महाराज म्हणतात. हे लौकिक लोकांना ढोंग दाखवण्यात काय चवी तुझी? करावी ती पूजा मनेचे उत्तम. भगवंताला स्नान घालो, स्नान घातल्यानंतर पितांबर नेसावं, मस्त एखादं सुगंधी तेल आत्तर भगवंताच्या अंगाला चोळावं, आणि आज झाल्यानंतर मग भगवंताला गंध लावावं. जसा गंध लावायचा तसा गंध लावायचा. भगवंताला चांगल्यापैकी अंगरखा घालायचा, डोक्यावरती मुकुट घालायचा, चांगला मोठ्या पहिला तुळशीचा हार घालायचा, नंतर मोठा हार घालायचा, दंडामध्ये हार बांधायचे, मनगटामध्ये हार घालायचे, डोंगाच्या मुकुटाला एक मोगऱ्याचा हार असा खोललेला असतो, असा छोटासा हार घातलेला असतो. अशी भगवंताची पूजा करायची. नंतर पायाला अक्षदा
कुंकू लावायचं, कपाळाला अक्षदा कुंकू लावायच्या. 100 दिव्याचं ताट असं डोळ्यापुढे घ्यायचं. एका ताटामध्ये आपण असे 100 दिवे, 101 दिवा ठेवलेला असतो, छोटे छोटे दिवे असतात. आणि त्या 100 दिव्याच्या ताटाने असं भगवंताला असं ओवाळायचं. आणि ओवाळल्यानंतर भगवंताला पहिलं दूध पाजायचं, तर भगवंताला लोणीचा खाऊ घालायचं. मोठ्या पक्वानाचं ताट भगवंताला जीव घालायचं, भगवंताला पाणी पाजायचं. आणि भगवंताच्या मुखामध्ये त्रिगुण काय त्रयोदश गुणे असा भगवंताला विडा द्यायचा. आणि मग भगवंताला दर्शन घ्यायचं. आणि दर्शन घेतलं की भगवान आपल्याला असा आशीर्वाद मुद्रेने आपल्याकडे हात करतोय. या 2 हातातून अशा प्रभा आपल्या अंगावरती येत आहे आणि भगवान आपल्याला आशीर्वाद देत आहे. जर अशी मानस पूजा जर केली तर याला म्हणतात स्मरण करणं. याला काय म्हणतात? ही स्मरण भक्ती असते. भगवंताचे नख कसे रत्नासारखे आहेत, भगवंताच्या पायातले तुळे किती सुंदर आहेत, भगवंताचा पितंबर कसा आहे, भगवंताच्या पोटावरती 2 ओळ्या पडलेल्या आहेत, बिंबी कशी खोल आहे, जानवं कसं आहे, भगवंताचे नख कसे रत्नासारखे आहेत. अशा एका अवयवाचा असं खालीहून चिंतन करत जायचं. भगवंताची हनुवटी कशी आहे, भगवंताचे होठ कसे आहेत, भगवंताचे दात कसे आहेत, नाशिका किती सरळ आहे, मुख किती गोल गरगरीत आहे, भालप्रदेश विस्तीर्ण आहे, भोया कशा कमनीय आहेत. असं सगळं बारीक चिंतन करायचं. डोक्यापासून पूर्ण असं भोवायचं वगैरे असं सगळं पायापर्यंत. आणि पायापासून मग जितकं बाई मूल नटवते तुम्हाला तितका भगवान नटवता येतो. मग ज्या बाईला भगवंताला नवरा समजलं तिनं जितका नवऱ्याला ते करते तितकं ते नवऱ्याला भगवंताला नटायचं. आणि जे बाईला कृष्ण कन्हैया माझा मुलगा वाटतो ती जितकं मुलाला सजवते तितकं मुलाला सजवायचं, तितकं त्याला आनंद. तोपर्यंत ती वृत्ती भगवंताशी मिलित राहते, संबंधित राहते. अशी याला स्मरण भक्ती असं म्हणतात. आणि स्मरण भक्ती भयंकर अवघड असते. ती त्याच्याकरता वृत्तीची एकाग्रता असावी लागते. अशा प्रकारे असा तो भाग. आणि म्हणून स्मरण करणं हे सोपं आहे. त्याच्याकरता कष्ट नाही, उच्चार नाही, काही फुलं लागत नाही, उठबैस करावं लागत नाही, पायाने चालावं लागत नाही. भगवंताचं स्मरण असं असतं. पण सलो बेट मन स्मरण करायला लागलं. रस्त्याने चाललो ना आपण, एखादं मेलेलं कुत्रं पाडलेलं पाहिलं का, आपण असं ध्यान करायला ते मेलेलंच कुत्रं पुढे येतं. कुत्रं येतच नाही, मेलंच कुत्रं पुढे येतं. कारण मन इतकं घाण असतं आपलं. संडास केलं, संडास तर ते पाणी टाकायचं कमी झालं. जर आपल्याला नुसतं वळून पाहताना जर आपल्याला ती घाण दिसली, 100 संडास धुवून टाका तुम्ही, पुन्हा दिवसभर कधी ती घाणच मनात येते. ती का मन इतकं घाण असतं आपलं. आणि ते सारखं आपलं ते घाण असं पकडून ठेवतं मन. अशा प्रकारे एक गेला बिचारा महाराजाकडं आणि महाराजांनी सांगितलं त्याला स्मरण भक्ती. आता तो लागला स्मरण भक्ती करायला, ध्यान करायला, पांडुरंगाचं अमकं तमकं, मग स्नान करायचं, अमकं सगळं महाराजांचं स्मरण भक्ती करायला. तो म्हणलं महाराज मी पुष्कळ स्मरण करतो म्हणलं, पण बायकोच माझ्या पुढे ते काय करू म्हणलं. आता बायकोच माझ्या पुढे ती आता काय करू म्हणलं. आता मग आता बायको पुढे तर मग काय करावं लागेल. बायको पुढे आलं काय करावं लागेल. मग बायको पुढे आल्यानंतर तिच्या गळ्यात हार घालायचा, तिला गंध लावायचा, तिच्या पाया पडायचं, तिच्या कमरेवर हात द्यायचे, तिला पांडुरंग समजायचं. बायको नाही समजत तेवढी, पांडुरंग समजायचं. शास्त्र आहे. आता मी त्याला काय करू, पंचदशी मध्ये असं लिहिलंय, म्हशीचं रूप सांगितलं. ते एक शिष्य गेला आणि तेव्हा महाराज माझ्या डोळे पुढे सारखी म्हैसाची ती तू म्हशीच्या गळ्यात हार घाल म्हटले. मग एखाद्याच्या डोळ्यापुढे मूल येतं, एखाद्या डोळ्यापुढे पत्नी येते, एका काही पण आपली प्रेमाची व्यक्ती येते. त्या कालामध्ये त्यात परमात्मा आहे. थोड्या दिवस तसं केलं की वृत्ती स्थिर होते आणि भगवंताकडे वृत्ती जाते. याला स्मरण भक्ती असं म्हणतात. आणि याचं फळ भीष्माचार्याने असं वर्णन, यश स्मरण मात्रेने जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. संपूर्ण बंधनातून तो निवृत्त होतो. अशी स्मरण भक्ती ही अतिशय महत्वाची मानलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे विठोबा रकुमारी विठोबा रकुमारी विठोबा रकुमारी विठोबा रकुमारी विठोबा रकुमारी विठोबा रकुमारी पाय विठोबाचे. भगवंताचं स्मरण करावं, जास्तीत जास्त चिंतन करावं, आयुष्याची वेळ त्याला जास्तीत जास्त द्यावी.
एवढंच येतात कीर्तनाचं तात्पर्य आहे. आता पहिलं चरण झालं, आता बोलायला तर पहिल्या चरण कवरे बोलते, पण नको आता उद्या सांगणार आहे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, याच्यावर